औंधा गर्दी हाय म्हणतात, पाऊस बक्कळ हाय बघा, पण पेरण्या रखडल्यात. असो, माऊली बघून गेलो, चला माऊलीच्या वारीला. असं म्हणत महाराष्ट्राच्या गावागावातून वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आळंदी गाठलीये. वारकऱ्यांच्या गर्दीनं अवघी अलंकापुरी फुलून गेलीये. हातात पताका, गळ्यात टाळ आणि मुखी पांडुरंगाचं नाम, असं चैतन्याची अनुभूती देणारं वातावरण सध्या इथे अनुभवायला मिळतंय. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा उद्या म्हणजे गुरुवारी रात्री 8 वाजता होत आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या तयारीची लगबग आज आळंदीत पाहायला मिळते. प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम कसा असेल ते पाहूयात. गुरुवारी पहाटे 4 ते 5:30 वाजता घंटानाद, काकडा, पवनाभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती. पहाटे 5 ते सकाळी 9 वाजता भाविकांची माऊलीच्या चलना पादुकांवर महापूजा होईल. सकाळी 6 ते दुपारी 12 वाजता भाविकांना समाधी स्पर्श दर्शन. सकाळी 9 ते 11 वाजता विना मंडपात कीर्तन होईल. दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान गाभारा स्वच्छता व माऊलींना महानैवेद्य. दुपारी 12 ते 5 भाविकांना समाधी दर्शन आणि गुरुवारची श्रीची नित्य पालखी प्रदक्षिणा. रात्री 8 वाजता प्रस्थान सोहळा कार्यक्रम सुरू होईल. यात श्री गुरु हैवतबाबा आरती, संस्थानातर्फे आरती, मानकऱ्यांना नारळ प्रसाद, माऊलींच्या पादुका पालखीत ठेवण्यात येतील. संस्थानतर्फे मानकऱ्यांना मानाच्या पागोट्यांचे वाटप, श्री गुरु हैवतबाबा तर्फे नारळ प्रसाद, संस्थानतर्फे समाधीजवळ नारळ प्रसादाचे वाटप होऊन पालखी विना मंडपातून प्रस्थान ठेवत महाद्वारातून बाहेर पडते. प्रदक्षिणा घातल्यानंतर गांधीवाडा मंडप या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.